मित्रांनो, थायलंडमधील फुकेत येथील लोकप्रिय टायगर किंगडममध्ये एका भारतीय पर्यटकावर वाघाने हल्ला केला आहे। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत। एक माणूस ज्याची ओळख अद्यापर्यंत पटलेली नाही, तो थायलंडमधील एका टायगर किंगडममध्ये वाघासोबत चालताना दिसत होता। तो पूर्ण वाढ झालेल्या वाघासोबत सहज फिरत असताना तो फोटो काढण्यासाठी त्याच्या बाजूला वाकला। जवळच्या एका प्रशिक्षकाने वाघाला बसण्यास सांगण्यासाठी काठीचा वापर केला, परंतु त्याऐवजी वाघाने अचानक वळून त्या माणसावर हल्ला केला। वाघाने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे जो माणूस कॅमेऱ्यातून व्हिडिओ काढत होता त्याचाही कॅमेरा खाली फ्लॅश झालेला आहे आणि पुढे व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे हे दाखवण्यात आलेलं नाही। पण बॅकग्राऊंडला जो आवाज येतोय त्यावरून समजते की वाघाने अचानक केलेल्या हल्ल्यात हा पर्यटक चांगलाच जखमी झालेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ मे 2025 मधला असून आताही तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे। फुकेतमधल्या या वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला असून यावर भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत। अनेक सोशल मीडिया युजर्सनी यावर चिंता व्यक्त केली आहे। ज्याचा तात्काळ प्रश्न होता तो जिवंत आहे का, तर काहींनी वन्य प्राण्यांशी गैरवर्तन केल्यामुळे काय परिणाम झाले आहेत यावर भाष्य केले आहे। काहींनी पर्यटकांच्या वागण्याकडे लक्ष वेधले आणि असे सुचवले की यामुळे वाघाला राग आला असावा। एका वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे, मांजरींना सामान्यतः खालच्या शरीरावर, विशेषतः नितंबाजवळ पाळीव प्राणी आवडत नाहीत। हा माणूस वर उल्लेख केलेल्या शरीराच्या भागाजवळ सतत वाघाला पाळीव प्राणी देत होता, त्यामुळे वाघ निराश झाला असावा। शेवटचा धक्का तेव्हा लागला जेव्हा त्या माणसाने फोटोसाठी त्याला कप दिला। काही वापरकर्त्यांनी या घटनेला बंदिवासात असलेल्या प्राण्यांवरील वागणुकीबद्दल जागृती म्हणून पाहिले आहे। वाघाला चांगले जेवण मिळाले याचा आनंद आहे। आशा आहे की यामुळे अधिकाऱ्यांना या ठिकाणावर कार्यवाही करण्यास भाग पाडले जाईल, ही स्पष्ट कृता आहे। मित्रांनो, आपली एक प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं। धन्यवाद।